हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू पिंपळकर अकॅडमी आणि मी आहे हर्षा पिंपळकर. तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी घेऊन आलेली आहे BA फर्स्ट इयरमध्ये जेही विद्यार्थी आहे आणि त्यांचा ज्यांनी इकॉनॉमिक्स हा सब्जेक्ट घेतलेला आहे त्यांच्यासाठी हे जे व्हिडिओ आहे खूप महत्त्वाचे असणार आहे. कारण यामध्ये एक एक कॉन्सेप्ट वाईज युनिट वाईज मी समजून सांगण्याचा व्यवस्थित प्रयत्न केलेला आहे. तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये काय महत्त्वाचं आहे तर आपल्याला फर्स्ट युनिटमध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र हा जो पार्ट आहे त्याच्यामधील आपण सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र हे शिकत आहोत. तर तुम्ही जर माझे पहिलेचा व्हिडिओ नसेल बघितला तर पहिले ते बघून घ्या. त्यामधील आपण सूक्ष्म अर्थशास्त्र काय आणि स्थूल अर्थशास्त्र काय हे व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे. तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सूक्ष्म अर्थशास्त्राचे वैशिष्ट्य, सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व आणि सूक्ष्म अर्थशास्त्राच्या मर्यादा ह्या 3 कॉन्सेप्ट घेऊन मी आलेली आहेत. ठीक आहे, तर चला बघूया. पहिलं आहे आपलं सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये काय असणार आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र हे एककाला इतरांपासून स्वतंत्र समजून त्यांचा अभ्यास करत असते. आता बघा, सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र हे दोन आपल्याला इथे पॉईंट्स सांगितलेले आहे आणि त्यातच आपल्याला काय अभ्यासायचं आहे हेच आपल्याला माहीत नसते. तर सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र हे दोन्ही काय आहे, एकच असून काय असते, वेगवेगळी आपल्याला दिसत असते. जेव्हा आपण सूक्ष्म अर्थशास्त्राकडे जातो ते आपल्या विशिष्टतेचा अभ्यास करावा लागतो आणि जेव्हा आपण स्थूल अर्थशास्त्राकडे जातो ते आपला संपूर्णतेचा अभ्यास करावा लागतो, व्यापकतेचा अभ्यास करावा लागतो, एका पूर्णत्वाचा अभ्यास करावा लागतो. एवढं आपल्याला लक्षात आलं पाहिजे ना. पण जेव्हा आपण सूक्ष्म अर्थशास्त्र पर्टिक्युलर सूक्ष्म अर्थशास्त्रासाठी करत असतो तेव्हा आपल्याला विशिष्ट परिस्थितीचा, विशिष्ट आयचा, विशिष्ट फॅमिलीचा, विशिष्ट कुटुंबाचा इथे अभ्यास करावा लागतो. विशिष्ट एककाला इतरांपासून स्वतंत्र समजून त्याचा इथे आपल्याला अभ्यास करावा लागतो. जर तुम्ही माझा पहिलेचा व्हिडिओ नसेल बघितलं सुरुवातीचा तर पहिले बघून घ्या, म्हणजे तुम्हाला ही कॉन्सेप्ट क्लिअरिटी व्यवस्थित समजून येईल. म्हणजे त्याच्यामध्ये मी सूक्ष्म अर्थशास्त्र काय, त्याची व्याप्ती काय हे सगळं समजून सांगितलेलं आहे. तर सेकंड आहे आपला, कोणत्याही एककाचा स्वतंत्रपणे अभ्यास करीत असताना त्या एककाचा सर्व दृष्टीने व्यवस्थित अभ्यास करण्यात येत असतो. आता कोणत्याही एककाचा स्वतंत्रपणे अभ्यास करीत असताना पण त्यामधील जो महत्त्वाचा एकक आहे त्याच दृष्टिकोनातून त्या व्यवस्थेचाच इथे अभ्यास करावा लागत असतो. हे त्याचे सेकंड वैशिष्ट्य आहे. थर्ड वैशिष्ट्य म्हणतात की कोणत्याही एककाचा किंवा गटाचा विचार करताना त्याची व्याख्या शक्यतो मर्यादित स्वरूपाची इथे आपल्याला पाहायला मिळत असते. तर याच्यामध्ये आपल्या प्रोफेसर बोल्डिंगची जी व्याख्या असते ते म्हणतात की सूक्ष्म अर्थशास्त्र विशिष्ट पेढ्या, विशिष्ट परिवार, विशिष्ट किमती, विशिष्ट मजुरी, विशिष्ट आयन, वैयक्तिक उद्योगाचा इथे आपल्याला विशिष्ट वस्तूचा अभ्यास करावा लागतो. तर या व्याख्यामध्ये पण काय दिलेली आहे, एक मर्यादा आपल्याला पाहायला मिळत आहेत. नंतर आहे चौथं, सूक्ष्म अर्थशास्त्र विशिष्ट एककाचा महत्तमतेच्या संदर्भात अभ्यास करत असतो. सूक्ष्म अर्थशास्त्र वैयक्तिक एककाचा अभ्यास करीत असल्यामुळे या अभ्यास पद्धतीला आंशिक संतुलन विश्लेषण असे म्हणतात आणि सूक्ष्म अर्थशास्त्राचे पुढील सिद्धांताचा यात समावेश केला जातो. आता हे जे 4 पॉईंट आहे आपल्या वैशिष्ट्याचे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी सिद्धांत सांगितलेले आहे. ते 2 सिद्धांत कुठले आहेत ते आहे वस्तू किंमत निर्धारण सिद्धांत. आता यात उपभोक्ता व्यवहार सिद्धांत तसेच उत्पादन व्यय सिद्धांत याचा विचार करण्यात येतो. तर वस्तू किंमत निर्धारण सिद्धांत म्हणजे काय, तर याच्यामध्ये उपभोक्ता जो आहे, कन्झ्युमर आहे, कस्टमर आहे, तो काय करतो, व्यवहार सिद्धांत करत असतो आणि ते कशाच्या स्वरूपात, उत्पादन व्ययानुसार त्याचा विचार करून कुठले उत्पादन घ्यायचे आहे, उत्पादन करायचे याचा विचार करूनच तो काय करत असतं, वस्तू किंमत निर्धारण करीत असतो. सेकंड पॉईंट आहे की घटक किंमत निर्धारण सिद्धांत. आता यात जो घटक किंमत सिद्धांत आहे यामध्ये मजुरी सिद्धांत येणार आहे, खंड सिद्धांत आहे, व्याजाचे सिद्धांत आहे, लाभाचे सिद्धांत आहे आणि आर्थिक कल्याण सिद्धांत इथे आपल्याला पाहायला मिळत असते. म्हणजे जे घटक आहे किमतीवरती कुठल्या प्रकारे परिणाम करत असते, त्यात मजुरी असला पाहिजे, खंड असला पाहिजे, व्याज असला पाहिजे, लाभाचे सिद्धांत असले पाहिजे आणि आर्थिक कल्याण इथे आपल्याला पाहायला मिळत असते. या 4ही घटकातून आपल्याला घटक किंमत निर्धारण इथे आपल्याला सिद्धांत पाहायला मिळत असते. आता आपण बघूया सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व काय असणार आहे. तर पहिलं आपल्याला पाहायचं आहे की सरकारला उपयुक्त. आता बघा, जेव्हाही गव्हर्नमेंटचं जेव्हाही धोरण स्वीकारले जाते तर आर्थिकतेच्या दृष्टिकोनातून निश्चित अशा लोकांना महत्त्व देऊनच इथे काय केले जाते, आर्थिक धोरण ठरविले जाते आणि म्हणूनच त्याचा जर वापर सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये कसा महत्त्वाचा आहे आता आपल्याला पाहायचा. म्हणजे इम्पॉर्टन्स ऑफ द मायक्रो इकॉनॉमिक्स कशी सरकारला उपयुक्त
उपयुक्त आहे ते बघायचं आहे. तर पहिलं आहे आर्थिक धोरण निश्चित करताना सूक्ष्म अर्थशास्त्र सरकारला उपयुक्त ठरते आणि सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासानेच उत्पादनातील महत्तम कार्यक्षमता कोणत्या घटकांवरून अवलंबून असते याची कल्पना येत असते आणि अर्थातच उत्पादनातील अकार्यक्षमता दूर करण्याच्या दृष्टीने सूक्ष्म अर्थशास्त्र मार्गदर्शनही आपल्याला करत असते. आता याच्यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासानेच काय म्हटलं, सूक्ष्म अर्थशास्त्राचा एक अभ्यास करावा लागतो आणि त्याच्याच मदतीने त्याच्याच उत्पादनातील महत्तम कार्यक्षमता कशी आहे आणि त्याच घटकांवर अवलंबून त्याची कल्पना पण इथे आपल्याला सरकारला उपयुक्त कशी ठरणार आहे ते सूक्ष्म अर्थशास्त्राचं मार्गदर्शन करूनच ते ठरवत असते. सेकंड पॉईंट आहे विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी. आता बघा आपल्या जीवनामध्ये खूप सारे काय असते प्रश्न निर्माण होत असतात आणि त्या प्रश्नाची उकल कधी कधी आपली होत असते, कधी कधी होत नसते. तसंच इकॉनॉमिक्स या सब्जेक्टमध्ये पण काही ना काही विविध काय असते क्वेश्चन असतात. त्यांची उकल करण्यासाठी त्यांना सूक्ष्म अर्थशास्त्राची मदत घ्यावीच लागतात. उत्पादन कशाचे, ते म्हणतात की उत्पादन कशाचे करायचे आहे, कोणासाठी करायचे आहे, किती व कोणत्या पद्धतीने करायचे, तसेच आपले मर्यादित उत्पादन कशा प्रकारे खर्च करून महत्तम समाधान मिळवावे इत्यादी प्रश्नाची उत्तरे सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासालाच करावी लागतात आणि तिथूनच आपल्याला त्या क्वेश्चनचे आन्सर मिळत असते. ठीक आहे. नंतर आहे थर्ड आहे कल्याणकारी अर्थशास्त्राच्या अभ्यासाला उपयुक्त. आता कल्याणकारी म्हणजे वेलफेअरची जी कॉन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये पेढी म्हणजे व्यवसाय व उद्योग यांच्या कार्यक्षमतेच्या कसोट्या कोणत्या आहेत, समाजाकरिता उत्पादन विनिमयाचे आदर्श व्यवस्था कोणती हे ठरविण्याच्या दृष्टीने सूक्ष्म अर्थशास्त्राचा उपयोग कुठला आहे, विशिष्ट उद्योग विशिष्ट पेढ्या यांसमोर जेव्हा काही गंभीर प्रश्न निर्माण होतात तर त्याला त्यांनी कल्याणकारी अर्थशास्त्राचा अभ्यास म्हटलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये सांगण्याचं तात्पर्य काय, ती जे व्यवसाय असते, जे व्यवहार असते, जे उद्योग असते, जे व्यवसाय करावा लागतो तो समाजाकरिताच करावा लागतो. समाजातील उत्पादन विनिमय यांचे आदर्श व्यवस्था समोर ठेवून सूक्ष्म अर्थशास्त्राला आपल्या काय करावं लागतं, उपयोग करावा लागत असतो. तर चौथा पॉईंट आहे विशिष्ट उद्योग व पेढी यांच्यावर परिस्थितीचा अभ्यास करण्याकरिता. आता काही विशिष्ट उद्योग असतात आणि व पेढ्या यांच्यासमोर जेव्हा काही गंभीर प्रश्न निर्माण होतात तेव्हा त्या पेचप्रसंगी व्यवस्थित उकल करण्याच्या दृष्टीने सूक्ष्म अर्थशास्त्राची काय केली जाते, मदत घेतली जाते. आता तुम्हाला वाटलं असेल की आपण BA फर्स्ट इयरमध्ये आहोत तर याच्यामध्ये आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्राच्या कितीतरी छोट्यातल्या छोट्या गोष्टी बारीकाईने त्या आपल्याला अभ्यासाच्या आहेत आणि म्हणून विशिष्ट उद्योग असो की विशिष्ट पेढ्या असो या सगळ्यांसाठीच त्याची व्यवस्थाची जी रचना केलेली आहे ती कशी केलेली आहे, सूक्ष्म अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातूनच केलेली असणार आहेत. नंतर आहे पाचवा पॉईंट आहे राजस्व व आंतरराष्ट्रीय व्यापार इत्यादी क्षेत्रात जे आहे क्षेत्रात वापरणाऱ्या व्यक्तींना विशेष अभ्यास करायचा असल्यास तेही सूक्ष्म अर्थशास्त्राकडे तर वाटचाल ते करत असतात. म्हणजे राजस्व असो की आंतरराष्ट्रीय व्यापार असो त्या सगळ्यांना जर अभ्यास करायचा असेल तर ते आपल्या सूक्ष्म अर्थशास्त्राकडेच त्याची वाटचाल करत असतात, जळणघळण करत असतात. म्हणून हे सूक्ष्म अर्थशास्त्राचे काय झालेले आहे, महत्त्वाचे काय झालेले आहे, इम्पॉर्टन्स ऑफ द मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे महत्त्व इथे आपल्याला 5 समजून इथे सांगितलेलं आहे. आता आपण त्याचा बघणार आहोत. आता बघा एवढं आपण बघितलेलं आहे त्याच्यामध्ये काय वैशिष्ट्य बघितले, महत्त्व बघितले, व्याप्ती बघितलेली आहेत. पण आता लिमिटेशन तर पण जरुरीची गरज असते की नाही, तर कुठल्याही गोष्टीला एखादी कुठलीही चौकट असेल तर ती त्याच्यामध्ये राहूनच आपल्याला आपल्या मर्यादेनुसारच आपल्या ड्युटी पार पाडावी लागते. तसंच इकॉनॉमिक्स या सब्जेक्टला पण त्याच्यानं काही ना काही काय दिलेली आहे, मर्यादा लावून दिलेली आहे. तसं सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये पण काही ना काही मर्यादा म्हणजे लिमिटेशन इथे आपल्याला पाहायला मिळत असते. तर आपण बघूया सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासाचे महत्त्व मान्य करूनही त्यातील उणिवाकडे दुर्लक्ष करता यावयाचे नाही. या उणिवाचं सूक्ष्म अर्थशास्त्राच्या काय दिलेल्या मर्यादा पण इथे पाहायला मिळत आहे. पहिली मर्यादा कुठली आहे ते बघणार आहोत. संपूर्ण अर्थव्यवस्थेची कल्पना येऊ शकत नाही. आता बघा सूक्ष्म अर्थशास्त्र विशिष्ट गोष्टीचा अभ्यास करत असतो, एककाचा अभ्यास करत असतो. ठीक आहे. तर याच्यामध्ये संपूर्ण त्याचा इथे लिमिटेशन दिली आहे, तर संपूर्ण त्याच्या कल्पनेचा इथे अंतर्भाव होणार आहे का, तर मुळीच राहणार नाही. तर हा संपूर्ण गोष्टी कुठे असली पाहिजे, आपल्याला स्थूल अर्थशास्त्रामध्ये शिकायची आहे. म्हणून याला आपल्याला एक लिमिटेशन दिलेलं आहे. ते म्हणतात की प्रत्येक एककाची वैशिष्ट्ये वेगवेगळी असतात, त्यामुळे एका विशिष्ट
एककाच्या बाबतीत जी गोष्ट लागू होते तीच गोष्ट सर्व एककाच्या बाबतीतही अनुभवास येईल असे म्हणता यावयाचे नाही. म्हणजे ते म्हणतात की प्रत्येक एककाची एक वेगळी आयडेंटिटी, वेगवेगळी काय दिलेली आहे, आयडेंटिटीनुसार ती वेगवेगळी इथे आपल्याला पाहायला मिळत असते ती बाबा. पण सर्व एककाच्या बाबतीमध्ये तसाच अनुभव येईल का? तर असं होऊ शकत नाही. ठीक आहे. आता आपल्याकडे एवढे लोक राहतात, एवढी पॉप्युलेशन आहे, पण सगळ्यांमध्ये फॅमिलीमध्ये जेही 3-4 मुलं असेल तर त्याच्यामध्ये त्याची वेगळी आयडेंटिटी इथे आपल्याला लपलेली दिसत असते. काही लोक खूप हुशार असतात, काही हळूहळू आपलं डेव्हलपमेंट करत असतात, तर काही काय करत असतात खूप मंद गतीने आपलं काय करत असतात, आपली दिनचर्या निभवत असतात. पण सगळ्यांना माहीत असते की आपल्यामध्ये कुठले गुण आहे, कुठले दोष आहे, त्याला व्यवस्थित मार्गदर्शन करूनच ते लोक काय करत असतात, आपली जळणघळण करत असतात. असं सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये पण काही ना काही आपल्याला इथे आपल्याला मर्यादा पाहायला मिळत असते. म्हणूनच अर्थात विशिष्ट एककाचा आर्थिकदृष्ट्या विचार केल्याने संपूर्ण समाजाच्या आर्थिक प्रगतीची कल्पना येऊ शकत नाहीत. म्हणून उदाहरणार्थ म्हणता येईल की व्यक्तिगत बचत हा सद्गुण ठरतो, परंतु समाजाची बचत मात्र दुर्गुण ठरते. तसेच एका शेतकऱ्याला भरपूर पीक झाल्यामुळे त्याचे उत्पादन वाढले हे खरे असले तरी सर्वच शेतकऱ्यांना भरपूर पीक झाले तर त्या सर्वांचे उत्पादन वाढले असे म्हणू शकत नाही. याच्यामध्ये सांगितलेलं आहे का एका विशिष्ट एककाचा आर्थिकदृष्ट्या विचार केल्याने संपूर्ण समाजाच्या आर्थिक प्रगतीची इथे कल्पना इथे आपण मांडू शकत नाही. तर एखाद्या व्यक्तीला जर बचत करण्याची गरज असेल, त्याची आवश्यकता असेल तर तो बचत करतो, पण ही बचतीची जी गुण आहे या सगळ्या समाजातील व्यक्तीला ते लोक काय करतात, दुर्लक्ष करत असतात. म्हणून त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे आपल्याला शेतकऱ्यांचं. तर एका शेतकऱ्याला भरपूर पिकाच्यामध्ये फायदा झालेला असेल, पण जरुरी आहे का त्याच्या बाजूला असलेला जो एक शेतकरी त्यालाही पण त्याचा फायदा झालेला असेल, तर असं मुळीच असणार नाही. म्हणून हे काय झाले, आपली फर्स्ट लिमिटेशन इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. तर याच्यामध्ये कारण शेतीचे उत्पादन वाढल्यामुळे शेतमालाच्या किमती घटून शेतकऱ्यांचे उत्पादन घटेल, म्हणून एका एककाच्या बाबतीत काढलेला निष्कर्ष समूहाला लागू होतोच असे म्हणता यावयाचे नाही. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्र हे एका एककाचा अभ्यास करीत असल्यामुळे प्रोफेसर मेहता यांनी त्याला क्रुसोकालीन अर्थशास्त्र असे म्हटलेलं आहे. ठीक आहे. आता याच्यामधलेच आपल्याला पॉईंट बघायचा आहे. सेकंड आहे अवास्तविक गृहिते काय आहे. आता सूक्ष्म अर्थशास्त्राने 2 गोष्टी गृहीत धरलेल्या आहे. एक आहे इतर परिस्थिती समान असली पाहिजे ना, आणि सेकंड आहे समाजात पूर्ण रोजगाराची इथे काय असली पाहिजे, स्थिती दर्शविता आली पाहिजे ना. ठीक आहे. हे झालं आपल्याला सेकंड पॉईंट इथे. आणि थर्ड पॉईंट जो आहे ते म्हणतात की परंतु ही दोन्ही गृहिते कशी असली पाहिजे, अवास्तविक इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. थर्ड पॉईंट आहे की मौद्रिक आणि राजकोषीय धोरण कसं ठरलं पाहिजे ना. आता सार्वजनिक आय आणि व्यय, आंतरराष्ट्रीय व्यापार, आर्थिक विकास व राष्ट्रीय उत्पादनाची योग्य वाटणी इत्यादी प्रश्नाबाबत सूक्ष्म अर्थशास्त्र योग्य असे विश्लेषण करू शकत नाही. ठीक आहे. ते मौद्रिक धोरणामध्ये ते म्हणतात की आंतरराष्ट्रीय व्यापार असो, आर्थिक विकास असो, राष्ट्रीय उत्पादनाची योग्य वाटचाल असो किंवा आय आणि व्यय असो, या प्रश्नाला सूक्ष्म अर्थशास्त्राचं योग्य विश्लेषण करू शकणार नाही. अशा प्रकारे सूक्ष्म अर्थशास्त्राला काही मर्यादा पडत असल्या तरी सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासाला स्थूल अर्थशास्त्रातील प्रश्नावर प्रभाव टाकणे ही गोष्ट नाकारता येणार नाही. म्हणून याच्यामध्ये आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्राच्या नुसार स्थूल अर्थशास्त्राकडे आता आपण वाटचाल करणार आहोत पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये. तर तुम्हाला या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काय शिकलेलं आहोत हे आता आपण एकदा रिकॅप करणार आहोत. त्याच्यामध्ये पहिलं आहे सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये जी होती ती किती होती, 4 शिकलेलं होतं. त्याच्यामधलेच आपण 2 सिद्धांताचा इथे उपयोग केलेला आहे. नंतर आहे 5 आपण काय शिकलेलं आहोत, महत्त्व शिकलेलं आहोत. आणि त्यानंतर त्याचे लिमिटेशन काय आहे, मर्यादा आपण इथे पाहायला मिळालेल्या होत्या. ठीक आहे. तर थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ फ्रेंड्स. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता यानंतरचा जो व्हिडिओ असणार आहे तो स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय याबद्दल असणार आहे. आणि त्यानंतर हा आपला पूर्ण जो पॉईंट आहे हा इथे संपणार आहे. ठीक आहे, पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये. तर थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ फ्रेंड्स.